आज आपण जाणार आहोत वेरूळ अजिंठाच्या लेण्या पाहण्यासाठी. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड टुवर्ड्स our video. Here you can see the crowd. आम्ही आता बाहेर एंट्री करून आलेलो आहोत. जर तुम्ही इंडियन सिटीजन असाल तर तुमच्यासाठी 40 रुपीज तिकीट आहे पर पर्सन आणि जर तुम्ही फॉरेनर असाल तर तुमच्यासाठी जास्त आहे. सो दरवर्षी खूप मोठ्या संख्येमध्ये फॉरेनर्स इकडे या लेण्या पाहण्यासाठी येत असतात. याला युनेस्को हेरिटेज साईटचा सुद्धा दर्जा आहे आणि ही जी लेणी आहे ती संपूर्णपणे म्हणजे एक जो अखंड दगड असतो तर त्याच्यामधून कोरलेली आहे. आणि ज्यावेळी हे जे कारागिरी बनवत होते या लेण्या तर त्यांच्या किमान 10 पिढ्या या लेण्या बनवण्यासाठी कामी लागलेल्या आहेत. राष्ट्रकूटांचे जे कृष्ण प्रथम राजा होते तर त्यांनी या लेण्यांचं निर्माण केलं आहे असं म्हटलं जातं. याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथलं असणारं कैलास मंदिर. आता पाऊस इकडे ना पाऊस सुरू होता म्हणून जास्त फिरता नव्हतं येत आम्हाला, पण जेवढं शक्य होत होतं तेवढं मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवते. त्याच्यामधलं जर आपण कलाकृती यांची पाहिली तर एकदम बारीक बारीक आणि एवढ्या सुंदर आकृत्या याच्यामध्ये बनवलेल्या आहेत की ज्यावेळी तुम्ही आतल्या बाजूने बघताना बाहेरून एवढं मोठं नाही दिसत आहे, पण ज्यावेळी आतून पाहता तुम्ही खूप जास्त मोठं दिसतं. काका इकडे काही फॉरेनर्स पण होते, पण ज्यावेळी मी त्यांच्याशी बोलत होते नेमकंच कॅमेरा जो आहे तो ऑफ होता, त्याच्यामुळे ते सर्व शूट करता नाही आलं. इकडून असं आतमध्ये तुम्हाला सरळ ज्यावेळी तुम्ही जाता तर साईडला खूप जास्त सुंदर सुंदर आकृत्या बनवलेल्या आहेत आणि हे जे मंदिर आहे एवढं भव्य आहे की प्रचंड छान वाटतं इकडे आल्यानंतर. ज्यावेळी तुम्ही घृष्णेश्वराचं दर्शन घेता तर त्याच्या जवळपास 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरतीच वेरूळच्या लेण्या आहेत. तर मोठ्या संख्येने अगदी आज एवढा पाऊस होता तरीसुद्धा खूप पर्यटक इकडे उपस्थित होते. या भिंतींवरती आपण बघू शकता की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमांचे निर्माण करण्यात आलेलं आहे. मला आहे ना हा व्लॉग अगदी सकाळपासून शूट करायचा होता, पण सकाळी खूप लवकर निघावं लागलं. त्याच्यामुळे डिरेक्टली मी इथे ज्यावेळी एंटर झाले तर त्याच्यानंतरचं सर्व तुम्हाला दाखवलं मी. इकडे तुम्ही बघू शकता की या व्हिडिओमध्ये सर्व दिसतंय की एवढ्या छान दिसत आहेत या लेणी. त्यांचं जे कोरीव काम आपण बघतो की आता जर विचार केला आपण की असं छेनी हतोडीनी जर असं काही बनवायचं असेल तर काही सोपी गोष्ट नाही. आणि या मंदिराचं कोरीव काम जे आहे ना ते वरून खालीपर्यंत करत आलेले आहेत. ते जनरली एखादं मंदिर आपण ज्यावेळी बनवतो ते खालून वरती बनवलं जातं, पण याचं कसं आहे की वरून खाली केलं होतं आणि हजारो टन जे दगड आहेत ते याच्यामधनं बाहेर काढण्यात आले होते. ह्याच्यातलं हे जे मेन मधलं मंदिर आहे तर ते कैलास मंदिर आहे. सो अनेक जण म्हणतात की बौद्ध लेण्यांशी यांचा संबंध आहे. डेफिनेटली आहेच, पण हे जे आतलं मंदिर आहे तर ते कैलास मंदिर आहे. छत्रपती संभाजीनगरमधलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे वेरूळच्या लेण्या, अजंठाच्या लेण्या, घृष्णेश्वर मंदिर, बीबी का मकबरा या सर्व ज्या हेरिटेज साईट आहेत तर त्या आहेत. त्याच्यामुळे इकडे पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती असते. याचं शिल्पकाम खरंच खूप छान आहे. तुम्ही कधी पण जर वेळ मिळाला आणि जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल तर डेफिनेटली तुम्ही इकडे व्हिजिट करा. पावसामुळे थोडी अडचण येत होती की म्हणजे भिजत शूट करणं तेवढं पॉसिबल नव्हतं, त्याच्यामुळे केलं. इकडनं ना आम्हाला अजंठाला पण जायचं होतं, पण एवढा पाऊस येत होता की म्हणजे इच्छाच झाली नाही. इथून पुढे 100 किलोमीटर 103 किलोमीटरच्या आसपास अजंठाच्या लेण्या होत्या आणि पाऊस जास्त येत होता त्याच्यामुळे बाहेर पण निघायला अडचण येत होती. त्याच्यामुळे बहुतेक आम्ही ते कॅन्सल करू.
इकडे आपण पाहू शकतो की पावसामध्ये पण खूप जास्त लोक आहेत इकडे. ज्यावेळी तुम्ही आतमध्ये येत असताना तर तुम्हाला अशा प्रकारचं सर्व सिनॅरिओ दिसेल. आणि इकडे एक खूप छान गोष्ट वाटते मला ती म्हणजे क्लीनलीनेस. खूप सुंदर स्वच्छता ठेवली जाते इकडे आणि लोकही एवढी घाण नाही करत. आणि तुम्हाला जर ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल तर त्याची पण फॅसिलिटी इकडे लेफ्ट साईडला अवेलेबल आहे. इकडे माकड पण आहेत आणि इकडे मागे आपण डोंगर पाहू शकताय की किती जास्त सुंदर वाटतायत पावसाळ्यामध्ये. इकडनं आम्ही ज्यावेळी निघत होतो अचानक पाऊस खूप जास्त झाला. इकडे नाही दिसत आहे पण याच्यानंतर वाढला पाऊस. त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो तिकडे. तर अनेक जण पावसामध्ये भिजत भिजत गेले. मग आम्ही पण तसंच गाडीपर्यंत गेलो. डेफिनेटली वर्थ इट होतं इकडे येणं, पण थोडं पावसामुळे मिसमॅनेजमेंट झालं. बट इट इज ओके. If you like the video then do like, share and subscribe. Bye bye.